गळ्यात स्टेथोस्कोप असतो आणि अंगावर पांढरा ऍप्रॉन असतो आणि मी फुटपाथवर बसलोय आणि एखाद्याची दाढी करतोय. तर येताना लोकांना म्हणतात अरे गळ्यात तुमच्या स्टेथोस्कोप आहे, डॉक्टरचा ऍप्रॉन आहे, दाढी करत बसलाय तेही फुटपाथवर, तुम्ही डॉक्टर आहे का न्हावी आहे? मी डॉक्टर पण नाही, मी न्हावी पण नाही, मी फक्त माणूस आहे. कॅननी मी त्यांना जेव्हा आंघोळ घालतो ना रस्त्यावर, त्यावेळी मला असं वाटतं की आता मला अजून कुठे जाऊन अभिषेक करायची गरज नाहीये. बापरे. मी खूप फिरतो आता, मी खूप त्रास होतो मला. मला खूप लोक अवॉर्ड देतात, पण खूप लोक मला शिव्या देतात. मी तुमच्या दाराच्या समोर बाहेर जेव्हा येऊन बसतो, भीक मागणाऱ्यांना चेक करतो, तर तुम्ही म्हणतोय बाबा इथं नको बसू माझ्या दारात, तिकडे जा. तिकडचा म्हणतोय बाबा इथं नको बसू, तिकडे जा. माझी गाडी, मी आता तीच गाडी घेऊन आलो, मोटरसायकल आहे माझ्याकडे. मोटरसायकल केवढी असते, एवढीशीच असते ना. माझी मोटरसायकल इथपर्यंत अशी असते. माझ्यामुळे खूप लोकांचं ट्रॅफिक अडतं. मला लोक स्विगीवाले समजतात, मला लोक अमेझॉनवाले समजतात, मला कुरिअरवाला समजतात. भिकाऱ्यांचा डॉक्टर तयार होणे या समाजामध्ये ही समाजाची उत्कर्ष आणि प्रगती नाही, अधोगती आहे. डेफिनेटली. तर ज्या दिवशी हा भिकाऱ्यांचा डॉक्टर ज्या वेळेला घरात बसेल, त्यावेळेला मला असं वाटेल की समाज आता हळूहळू कुठेतरी प्रगती करायला लागला.